चांद्यापासून बांद्यापर्यंतच्या सामान्य सोयाबीन उत्पादक शेतकरी मित्रांसाठी आता आपला मित्र उदय लाड हा घेऊन आला अनोखा व्हिडिओ पाहण्या सर्वांच्या आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र करतो आता स्वागत। जो चांद्यापासून बांद्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याचा हा सर्वात महत्त्वाचा व्हिडिओ। जो व्हिडिओ घेऊन आला आहे आपल्यासारख्या सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांसाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग जी ब्रेकिंग न्यूज आपण सर्वांनी ओझरती थंबनेलमध्ये पाहितली आणि टायटलमध्ये वाचली। ज्या ब्रेकिंग न्यूज अनुसार आता अल निनोमुळे आपल्या सर्वांना देशांतर्गत बाजारामध्ये सोयाबीनच्या दरात येताना दिसणार आहे रेकॉर्ड तोड तेजी। तर आपण सर्वांनी बघितलं तर सध्याची ही सर्वात महत्त्वाची माहिती आणि सध्याची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज की अल निनोमुळे आता सोयाबीनच्या दरात येणार आहे रेकॉर्ड तोड तेजी। पण जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे तो मात्र विचारता झालाय की अखेर अल निनोचं आणि सोयाबीनच्या बाजारभावाचं आपापसात काय आहे रिलेशन। काय खरंच अल निनोमुळे आता सोयाबीनच्या दरात येऊ शकते इथून पुढे रेकॉर्ड तोड तेजी। आणि जर अल निनोमुळे सोयाबीनच्या दरात रेकॉर्ड तोड तेजी येणार असेल तर याच्या मागचं सर्वात महत्त्वाचं कारण काय आणि या रेकॉर्ड तोड तेजीमध्ये सोयाबीनचा बाजारभाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचू शकतो। चला तर मग आपल्या मनात निर्माण झालेल्या या सर्व यक्ष प्रश्नांची आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात उत्तरे। जर आपल्या सर्वांना सुद्धा या प्रश्नाची अचूक उत्तरे जाणून घ्यायची असतील तर याच्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना जिथं व्हिडिओ आवडल्यासारखा वाटेल तिथं लाईक करा। जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठवण्यासाठी व्हिडिओला शेअर करा। ज्यांनी आतापर्यंत चॅनल सबस्क्राईब केलं नसेल त्यांनी सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करून घ्या व याच्या येणारा प्रत्येक व्हिडिओ आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत। जो चांद्यापासून बांद्यापर्यंतचा सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे त्यांच्यासाठी सध्याची ही सर्वात महत्त्वाची ब्रेकिंग न्यूज। ज्या ब्रेकिंग न्यूज अनुसार आता अल निनोमुळे सोयाबीनच्या दरात येणार आहे रेकॉर्ड तोड तेजी। पण जो सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव आहे तो तर विचारायला लागलाय की अल निनोचं आणि सोयाबीनच्या बाजारभावाचं रिलेशन काय। अल निनोमुळे खरंच सोयाबीनच्या दरात रेकॉर्ड तोड तेजी येईल का आणि जर अल निनोमुळे सोयाबीनच्या दरात रेकॉर्ड तोड तेजी आली तर या तेजीत सोयाबीनचा भाव हा कुठून कुठपर्यंत पोहोचू शकतो। चला तर मग या सर्व आपल्या मनातील प्रश्नांची आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात इथं अचूक आणि सविस्तर उत्तरे। सर्वात प्रथम आपण जाणून घेऊयात की अल निनो म्हणजे काय। जर आपण सर्वांनी बघितलं तर अल निनो अशा परिस्थितीला म्हणतात की जिथं अल निनो असतो तिथं या ठिकाणी प्रामुख्यानं पाऊस हा कमी होत असतो। जर आपण बघितलं तर यंदाच्या वर्षी भारतामध्ये अल निनो राहण्याची शक्यताही वर्तविल्या जात आहे। याचा अर्थ असा आहे की जून ते सप्टेंबर महिन्यात अल निनो असल्यामुळे आपल्या भारतामध्ये पाऊस काळ हा कमी होऊ शकतो। जर पाऊस काळ हा कमी झाला तर याचा थेट फटका खरीपातील पेरणीवर होईल आणि आपल्या सर्वांना माहीत आहे की सोयाबीन हे खरीपातील सर्वात महत्त्वाचं एक पीक आहे। जर पाऊस कमी पडला तर 100% सोयाबीनची पेरणी कमी होणार आणि पुन्हा जेव्हा सोला भरतो किंवा दाणे भरण्याची अवस्था असते तेव्हा जर पाऊस कमी झाला तर मग उत्पादकतेवरती परिणाम होतो। अशा परिस्थितीमध्ये मागणी आणि पुरवठ्यामध्ये संतुलन राहत नाही आणि हे सर्वात महत्त्वाचं कारण आहे की ज्याच्यामुळे सोयाबीनच्या दरात येऊ शकते रेकॉर्ड तोड तेजी। दुसरी महत्त्वाची गोष्ट की आपण जर बघितलं तर 2025-26च्या हंगामामध्ये सोयाबीनचं उत्पादन हे निच्चांकी 95 लाख टनांच्या आसपास स्थिरावण्याची शक्यता आणि त्याच्यानंतर लगेचच 2026-27 मध्ये जर सोयाबीनचं उत्पादन भयंकर घटलं तर बॅक टू बॅक 2 वर्ष सोयाबीनचं उत्पादन एवढ्या मोठ्या प्रमाणात घटल्यामुळं सोयाबीनची मागणी आणि सोयाबीनचा पुरवठा याच्यात खूप मोठा गॅप निर्माण होणार आहे आणि हा गॅप निर्माण होण्याचे चान्सेस पण आहेत। याच्यामुळे काय होणार की सोयाबीनच्या दरात रेकॉर्ड तोड तेजी येण्याचा मार्ग हा मोकळा होणार ज्यामुळे आपल्याला 31 मे पर्यंत सोयाबीनचा भाव हा 6000 तर ऑगस्ट सप्टेंबर महिन्यापर्यंत जर दराने 7000ला या ठिकाणी गवसणी घातली तर आश्चर्य वाटायला नको असं जाणकारांचं इथं आहे स्पष्ट मत। मग अशा परिस्थितीमध्ये सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधव हा विचारता झालाय की आम्ही सोयाबीनची विक्री ही कधी करावी। तर बघा मित्रांनो भारतीय हवामान खात्याचा पहिला अंदाज
हा एप्रिलच्या मध्यावर्ती म्हणजे 15 एप्रिलच्या आसपास येतो. त्याच्यामध्ये अल निनोबद्दल काय भाकीत केलं जातं हे आपण बघूयात आणि त्याच्यानंतर सोयाबीन विक्रीचं जे आहे ते मित्रांनो समीकरण साधूयात. पण तोपर्यंत ज्यांना पैशाची आवश्यकता आहे, ज्यांना हेड्याक नकोय, त्यांनी 15 मार्च ते 31 मार्चच्या दरम्यान जेव्हा सोयाबीन 5.5 गवसणी घालेल तिथं विकायला काही हरकत नाही. सगळं विकू नका. 2-3 टप्प्यात करून तेजीमध्ये सोयाबीनची विक्री करा, ज्यामुळे होईल आपला इथं फायदा. आता भविष्यात देशांतर्गत बाजारामध्ये जो सोयाबीनचा भाव आहे तो कशा पद्धतीने राहणार याच्याबद्दल अधिक अचूक माहिती जाणून घेण्यासाठी कृपया पाहत राहा आवडतं यूट्यूब चॅनल शेती मित्र. जर व्हिडिओमधील माहिती आपल्या सर्वांना मनापासून आवडली असेल तर व्हिडिओस लाईक करा. सामान्य सोयाबीन उत्पादक कास्तकार बांधवांपर्यंत हा अत्यंत महत्त्वाचा व्हिडिओ पाठविण्यासाठी व्हिडिओला शेअर करा. चॅनलला आत्तापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनल सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल करा. याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी मिळत राहतो आता सतत. तर मित्रांनो, अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदय लाड आपल्या सर्वांना आवडत्या यूट्यूब चॅनल शेती मित्र मिळत राहील सातत्याने. तोपर्यंत तमाम शेतकरी मित्रांचे व कास्तकार बांधवांचे आजच्या व्हिडिओत आपला मित्र उदय लाड हा मनापासून व्यक्त करतो आपल्या सर्वांचे खूप खूप आभार.